ज्या दिवशी क्षिप्रा गेली त्या दिवशी मी सुलेखाला फोन केला होता। बोलण्याच्या ओघात मी क्षिप्राबद्दल तिला सांगितलं, तेव्हाच तिला नक्की कळलं असणार की क्षिप्रा तिच्याशी खोटं बोलते। आधी तू सगळं मला का सांगतोस? कारण मी खूप डिस्टर्ब आहे। माझं आणि प्रियाचं जे काही बोलणं झालं नंतर माझ्या पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखं झालंय। आधी या सगळ्याला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू की सुलेखानं क्षिप्राला। तुला असं वाटतंय? माहिती नाही, क्षिप्राचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल मला डाऊट्स आहेत आधी, पण याचा अर्थ असा होत नाही की समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी स्केपगोट बनवीन। प्रियावर जर का विश्वास ठेवायचा असेल ना तर सुलेखा इज ऑलमोस्ट एन ओगर। तिने बऱ्याच जणांचे बळी घेतले, तिची ब्लॅक मॅजिक, ती मूर्ती अँड गॉड नोस व्हॉट। आधी आय डोंट बाय ऑल दिस क्रॅप मॅन। सुलेखा दुखावली तर गेली तुझ्याकडून ना? मग तिने निखिलला आणि क्षिप्राला क्षिप्राबद्दल बोलायला लागलं की त्रास होतो रे मला आधी। आय प्रे टू गॉड ज्याच्यामुळे मला हा त्रास झाला। प्रे टू गॉड? तू बोलतोयस? नाही, ते चुकून म्हणलं मी। मला तसं नव्हतं म्हणायचं। सगळे मार्ग बंद झाले की तो एकच मार्ग उरतो। बुलशिट आधी। क्षिप्राच्या मृत्यूनंतर तर माझी खात्रीच पटली, देयर इज नथिंग कॉल्ड गॉड। How I wish I could kill you. So go ahead. अडवलंय का कोणी तुला? मित्र होतास ना माझा कोणी एकेकाळी। होतो। गुड। तुला असं वाटतंय का की तू जे काही केलंस त्यानंतर आपली मैत्री टिकेल? अभि मी काही केलं नाही, ओके? आणि जे काही केलं असेल ना ते ड्युटी म्हणून केलं किंवा मैत्री म्हणूनच केलंय। To hell with you and to hell with your friendship, okay? You go and get lost, विक्रांत। नाही तर मी आणखीन काय करणार आहेस तू अभि? याआधी सुद्धा इतक्या घोर चुका झाल्या तुझ्या हातून, अजून एक। अभि मी पुण्याला तुला तुझ्या सुलेखाचे खरे खरे रंग दाखवले होते। तुला तिच्या आईच्या पुढ्यात बसवलं तरी सुद्धा तू त्या मुलीशी लग्न करायला तयार आहेस। पण तू खोटं बोललास माझ्याशी। मी खोटं बोल? बर, मी खोटं बोल। तिची आई ती वेडी आहे। ती वेडी आहे हो? नाही, तुला कळतं का त्यातलं सगळं? तू डॉक्टर आहेस वेड्यांचा। अभि मी तुझं काय करू यार? तिने मनीषाचा जीव घेतलाय, तिने निखिलला मारला, स्किल क्षिप्रा। अरे ही कॅसेट जुनी झाली बाबा आता। कॅसेट जुनी झाली। मग आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलूया जे आपण ह्या आधी कधीच बोललो नाही। त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतंच। निखिलची आई बालशास्त्रीची पहिली बायको शर्मिला शास्त्री। Who killed her?
हु किल्ड हर अभिमान? तुला तर माहिती असेलच ना. वाह, म्हणजे पोलीस तपास त्या दिशेलाही चालू होता तर. गुड, आय एम मायटी इम्प्रेस. पण इन्स्पेक्टर विक्रांत भोसले, मी इतकंच म्हणेन की तुम्ही मूर्ख आहात, महामूर्ख आहात. शर्मिला शास्त्री या बाईचा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट. आणि हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही सांगू शकत नाही, बिकॉज आय एम विटनेस टू दॅट ऍक्सिडेंट. मी त्यावेळेला सुलेखाला जबरदस्ती केली होती ती गाडी चालवायला, हे माहीत असून सुद्धा की सुलेखाला नीट गाडी चालवता येत नाही. मी होतो तिच्या बरोबर त्या गाडीत. आणि ती शास्त्री ती आली गाडी समोर अचानक. सुलेखा पॅनिक झाली अँड बँग शी वॉज गॉन. आणि मग ॲज युजल बांनी आम्हाला त्या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं, कारण मी त्यात इन्व्हॉल्व होतो. मी. आणि आता इन्स्पेक्टर विक्रांत भोसले, मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी तुम्हालाही माहित नाही. निखिल शास्त्री, ज्याच्या नावानं तू आणि तुझी ती गर्लफ्रेंड एवढा गळा काढता. अभि, मिरच्या झोंबल्या. काढलो कॅडेम, मिरच्या झोंबल्या. नुसतं गर्लफ्रेंडचं नाव घेतलं तर मिरच्या झोंबल्या. मग मला कसं वाटलं असेल रे जेव्हा मला कळतं की माझा सगळ्यात जवळचा मित्र ज्याला मी समजतो तो माझ्या होणाऱ्या मी एवढंच सांगतो तुला विक्रांत की तो निखिल आहे ना, त्याची डायरी मी वाचली आहे. आणि काय आहे त्या डायरीत? काहीही नाही. नथिंग. आणि तुम्ही लोकांनी जवळजवळ जीव काढलात सुलेखाचा त्या डायरीसाठी. काही नाही आहे त्या डायरीमध्ये. तीच बकवास आहे जी तू दिवस रात्र माझ्या कानात ओकत असायचास. सुलेखानी मनीषाला मारलं, सुलेखानी माझ्या आईला मारलं. अरे नाही मारलं सुलेखानी तुझ्या आईला. मेली ती ऍक्सिडेंटमध्ये, कारण तिला साधी अक्कल नव्हती रस्ता क्रॉस कसा करता त्याची. गेली. अँड आय एम द विटनेस टू इट ब्लडी. त्यामुळे इन्स्पेक्टर विक्रांत भोसले, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडनी, त्या निखिलनी किंवा सुलेखाच्या आईनी काहीही आणि कितीही सांगितलं ना तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. कारण माझ्या एका साध्या प्रश्नाचं तुमच्या लोकांकडे उत्तर नाही आहे. तुम्ही जे म्हणताय ते जर सुलेखानी केलं तर ते का केलं? वयाच्या 11व्या वर्षी ती आपल्या मैत्रिणीला कसं काय मारू शकते बुडवून? आणि तिच्या आईला काय तिने हिप्नोटाईज केलं. हिप्नोटाईज. अरे जाऊन सांगू नका, बाहेर हसतील लोक तुम्हाला. हिप्नोटाईज. आणि तो निखिल, तो तर गेला, खपला तो. त्यामुळे त्याला आता मी काहीच बोलू शकत नाही. पण म्हणून त्याने त्याच्या डायरीत जे काही लिहिलंय ते ब्रह्मवाक्य आहे असं म्हणण्या इतका मूर्ख मी नाहीये. सॉरी. आणि सगळ्यात शेवटी तुमची गर्लफ्रेंड प्रिया. तर इन्स्पेक्टर विक्रांत भोसले, एक सांगतो ना, म्हणजे कोणी एकेकाळी माझे मित्र होतात म्हणून सांगतो. शार्क मासा असतो ना, शार्क मासा, रिमेंबर? तर त्या शार्क माशाच्या बरोबर खाली एक छोटासा मासा पोहत असतो. तो शार्क माशाबरोबर असतो कारण शार्क हा शार्क असतो. प्रिया शास्त्री तुझ्या बरोबर आहे कारण तू इन्स्पेक्टर विक्रांत भोसले आहेस.
तिला सुलेखाला त्रास द्यायचा होता म्हणून तिने तुझा वापर केला. शी यूज्ड यू लाईक अ ब्लडी पेपर नॅपकिन. तुझ्या इतका कर्मदरिद्री माणूस मी आजपर्यंत बघितला नाही अभिमान. गॉड हेल्प यू. नो, गॉड हेल्प यू. काय ना विक्रांत, मी आणि सुलेखाने आम्ही दोघांनी एकत्र एक खूप चांगलं आयुष्य आता सुरू करण्याचं ठरवलंय. आणि फक्त म्हणून तू इथून तुझ्या दोन्ही पायांवर चालत घरी जाणार आहेस. So be thankful to her. And from now on, never ever show me your dirty face again. Get lost. आम्हालाही आवडेल हो. असं इग्नोर करायला आम्हालाही आवडेल जर तुम्ही सारख्या आमच्या वाटेत आडवे आला नाहीत तर. Will you please shut up and mind your business? यू माइंड युअर ओन बिझनेस. हेच तर सांगतोय मी. कारण कसं आहे, रस्त्यातून चालता चालता सुद्धा काहीही घडू शकतं. अपघात होतच असतात इकडे तिकडे रोज. तुझ्या या असल्या धमक्यांना मी भीक घालेन असं वाटतंय. भिका मागणारे भीक घालूच शकत नाहीत. आणि एक सांगतोय शेवटचं, यापुढे जर सुलेखाच्या वाटेला गेलीस तर तुम्ही आदिनाथ. प्रिया, आय एम सो ग्लॅड यू. एक मिनिट, मी तुमच्याशी गप्पा मारायला फोन केलेला नाहीये. तुमचा मित्र अभिमान सरंजामी एखाद्या चीप मवाल्यासारखा तो मला रस्त्यात गाठतो आणि मला धमकी देतो की त्याच्या त्या मैत्रिणीच्या म्हणजे सुलेखाच्या वाटेला जर मी पुन्हा गेले तर. अभिमान तुला भेटला होता? एवढं आश्चर्य व्यक्त करू नका. ॲज इफ तुमचा मित्र असं काही करू शकतो यावर तुमचा विश्वासच नाही. इन्स्पेक्टर भोसले, मी तुम्हाला हेच सांगायला फोन केलाय की तुम्ही स्वतःला ज्या लोकांना विकलंयत ना त्यांची ही लायकी आणि या खालच्या पातळीवर सुद्धा ते उतरू शकतात. तुम्ही सुद्धा त्यांच्यातलेच एक आहात म्हणा. तुमच्या मित्राला एवढंच सांगा, माझं जे काही बरं वाईट त्याला करायचं असेल ना ते. नाही प्रिया, लिसन टू मी. आपण भेटून बोलूया का प्लीज? शट अप. तुमच्या मित्राला फक्त एवढाच निरोप द्या की या असल्या धमक्यांना घाबरणं मी आता सोडून दिले. एक ना एक दिवस त्याची ती गर्लफ्रेंड माझाही जीव घेईल या तयारीनंच जगतेय मी सध्या. त्या लोकांसमोर तोंड उघडणं तुम्हाला शक्य होणार असेल तर हा निरोप नक्की द्या. प्रिया,
शुभ्रा, काय झालं? एवढी टेन्स्ड कायस? दादा आला नाही अजून? अगं मी फोन करते ह्यांना, पण फोनही उचलत नाही आहेत ना. काही सांगून गेला होता का? नाही ना. स्वप्नीलला फोन करून बघ. मी केला होता त्याला फोन, तो ऑफिसला गेला नाही आहे. पण तो मला म्हणाला की हे 7 वाजताच निघालेत ऑफिसमधनं. आज सकाळपासून खूप डिस्टर्ब्ड होते. आज सकाळी तर ओ नो, माझ्यात आणि दादात म्हणजे आमचा वाद झाला म्हणून? शुभ्रा, मी त्याला सगळं चिडून रागाच्या भरात बोलले होते, पण दादाने एवढं मनाला लावून. नक्की काय बोलणं झालं तुमचं? सुलेखाला क्षिप्राबद्दल सगळं कळलं याला कारण दादा आहे. काय? हो, म्हणजे क्षिप्राचा क्षिप्रा ज्या दिवशी गेली त्या दिवशी दादाने सुलेखाला फोन केला होता तिला लग्नाबद्दल कॉंग्रॅच्युलेट करायला. हो, हे म्हणाले होते मला. पण त्यावेळेला क्षिप्रा होती सुलेखाबरोबर आणि बोलण्याच्या ओघात दादाने सुलेखाला सगळं खरं खरं सांगितलं. खरं खरं म्हणजे हेच की क्षिप्रा खरं म्हणजे आर्किओलॉजिस्ट आहे आणि MBA-शी तिचा काहीही संबंध नाहीये. पण त्याने काय फरक पडतो प्रिया? असं काय करते शुभ्रा? सुलेखाला क्षिप्राबद्दल खरं कळलं नसतं तर. एक मिनिट प्रिया, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की क्षिप्राच्या मृत्यूला हे जबाबदार आहे? आत्तापर्यंत नको ना बोलूया आपण यावर. मी चुकलेच, पण मी दादाला खूप टाकून. मी फोन करते त्याला. आधी तू? आय एम सॉरी. मी एवढ्या रात्री इथे तुला न सांगता सवरता. नाही, यू डोंट हॅव टू बी सॉरी. पण काय झालंय? मला बोलायचं आहे तुझ्याशी. आधी ना आधी. अरे ये ना. आधी खूप डिस्टर्ब्ड आहेस. शुभ्रा बरोबर काही? नाही. तू बस, मी छान कॉफी घेऊन येते. नाही, नको आहे मला कॉफी. मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना.